तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. आता हिला काय काय व्हायला लागलं, पाणी दे तिला, पाणी दे, असं काहीतरी असतं त्याचं. तिखट लागलं होतं है ना, कुठल्या देवानं सांगितलंय प्यायला. पाणी पी, पाणी पी पटकन. अजून असा उद्योग असतोय. तर बनवले आम्ही आज इडली. हे बघू शकता, मी बनवले इडली सांबार. स्नेहाने बनवले चटणी आणि ती झाली तिखट. आणि हिला नको खाऊ म्हणताना हिनं ती चटणी खाल्ले आणि तिला लागले तिखट. टेकून बस, माग टेक. आणि ती आजूचा आमच्या मला ड्रेस दाखव, आमच्या मला ड्रेस आहे आद्याचा. माग सलग. बापरे, हा जे खायचं कमी. माग सरका. आणि सगळ्यात ह्या पोरगीमुळं सगळ्यांनी म्हणजे खायचं थांबलेलं, लेट झालाय. आणि ह्या पोरगीनं चालू केलंय बघा, गप्पा गप गप्पा गप चालू केलंय. कसं झालंय सांगितलं पण नाही. चला आता खाऊन घ्या मस्त मस्त. आज मी इडलीच बनवले फक्त. हो, जेवण कुठं बनव, तू बनवलंय जेवण काय काय. आणि आज संडे आहे तर स्नेहा पण घरी आहे, मी पण घरीच आहे, मी पण घरीच असत्या, त्याच्यामुळे हा बेत केलाय. होय ना पिल्लू, इडली खा, चल तू नुसती इडली खा. काय तिला इडली द्या, सगळ्यांनी सगळ्यांनी इडली द्या, अशी मस्त मस्त इडली. आणि हे मी काढताना थोडं थोडं असं झालंय चमच्यानी. चला खाऊन घ्या. तुला तो चमचा दे, मला तुला दे. तो वापरलेलाच नाही. कसं झालंय इडली, कशी झाल्या ग इडली? छान झाली. तिन्हीच्या तिन्ही मिरच्या घातल्यास काय? माझी पण एक आधी. हा, उद्योग चांगला केलाय. साखर घातलीस त्यात. सांबार कसं झालंय सांग, चटणी कशी तू केली, चटणी इडली बनवली, सांबार बनवलं. खाऊन उद्या थांबा मग सांगू. अतिशय भूक लागली, कारण आम्ही रोज किती लवकर नाश्ता करायला घेतो आणि वाजले 11:15. ही 2 माणसं पटकन लवकर उठली नसल्यामुळं एवढा घोळ झालेला आहे. आता ही बटाटे शोधून. चला खाऊन घेऊया. तर घरामध्ये चालली आहे भाताची रेसिपी. मसाले भात बनवायचं चालू आहे. कसं असतं, घरी कोण नसलं, आम्ही दोघीच असलं की आम्ही मसाले भात बनवतो. हे जेवण वगैरे नाही. तर रेसिपी कोण बनवते बघा, परी बनवते मसाले भात. तर तिनं कांदा चिरून ते ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. पहिला टोमॅटो, मोहरी, जिरे टाकून ते, आणि कांदा आणि कढीपत्ता आणि एक मिरची अर्ध्या उभी चिरून पहिला त्याला फोडणी द्यायची. सगळं हिला येतं ना जेवण बनवता. मग ते टाकले काय सांगणार का नाही? मेहंदी लावलेली हाताना, ती धुतले, नको म्हणताना ऐकत नाही, ती धुतले आणि हे मध्ये मध्ये करायचं काम चालू. एकतर एकच काहीतरी मेनू बनवायचा आहे, तो तरी टेस्टी नको का? तर बघू टेस्टी होतोय का. कांदा भाजलाय, गॅस एकदम बारीक होता. आणि अर्धा बसले तिथं बाहेर, मध्ये 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 करत असता. आणि त्याचबरोबर मला एक कोल्हापूरमधून खुशखबरी भेटली आज सकाळीच. ती मी तुमच्या बरोबर शेअर करते. तर माझ्या बहिणीचा म्हणजे बॉन्डिंग आमचं खूप असं छान आहे. माझी बहीणच आहे ती, आणि तिचं आज लग्न ठरलेलं आहे. आणि एकदम भारी वाटलं. आणि दुपारी मी झोपले पण नव्हते, कारण पाहुणे वगैरे सगळे आलेले होते. ते मम्मीकडून मला सगळं कळत होतं, म्हणून मी झोपली पण नाही. परी पण नाही झोपली. आणि परीनं तिथला जो माहोल सगळा ऐकला आणि तिला तिकडं जावं वाटत होतं. मला जायचं असं चालूच होतं तिचं. पण मस्त वाटलं ही न्यूज ऐकून. मला लय भारी वाटलं, लय म्हणजे लय भारी वाटलं. ती छान वाटलं, मी सांगू शकत नाही शब्द, असं भारी वाटलं मला. ती खूप अशी छान ऍक्टिव्ह आहे आणि
असं अगदी हुशार, शाळेमध्ये पण एकदम हुशार आहे, एकदम म्हणजे एकदम हुशार आहे. टॉपर. हा 96% 10वीला तिला पडलेले होते. तिचं नाव मी तुम्हाला नाही सांगणार. अभ्यासात हुशार आहे, कसं सगळ्यात हुशार पाहिजे मुलींनी. अभ्यासात हुशार आहेच तर आहे पहिल्यापासून, परीसारखं. तिच्या पाठोपाठ परीचा नंबर लागतो. अभ्यासात हुशार आहे, जेवणात अगदी सुग्रण आहे. कारण म्हणतात ना की बाबा अभ्यासात हुशार असलं तर जेवणात हुशार नसतं, काही येत नसतं बाबा, हे ह्याच्यातच आहे. पण जेवणामध्ये खूप हुशार आहे. टोमॅटो टाक तरी. जेवणामध्ये खूप खूप हुशार आहे, एकदम सुग्रण तनू, एकदम मस्त असं जेवण, साधं सोपं जेवण करते, फास्टमध्ये करते, पण इतकं टेस्टी जेवण नसतं, मन लावून करत असते. कामात हुशार आहे, घराचं काम वगैरे करते, सगळ्यांना बोलण्यात हुशार आहे. हा जसाच तशी आहे. मात्र जे कोण त्याशी प्रेमाने वागेल तर तिला तिच्याकडून त्यांना दुप्पट प्रेम मिळणार, आणि तिच्याशी कोण पंगा घेईल तर मग तो वेळेलाच हा दुप्पट पंगा असं समजू शकता. तशी आहे ती. आणि खूप माझ्या जवळची आहे. आणि परीशी आणि तिचं खूप जुळतं. नाव नाही तुम्हाला शेअर करत, पण खूप भारी वाटलं. एक आनंद असा मला लग्नात मावत नव्हता, आणि असं वाटत होतं काश मी तिथं असते. असतं ना एक माहेरचं तसं. थोड्या गप्पा मारते, कारण ही पोरगी भात बनवते. फोडणीचा वास सुटलेला आहे एकदम बरं, मस्तपैकी फोडणीचा आवाज सुटला. भात थोडंसं भारी वाटलं. सगळे त्याच्या घरी हॅप्पी होते, आणि त्यांच्या म्हणजे जो मुलगा आहे त्यांच्या घरची पण फॅमिली खूप मोठी आहे. मस्त वाटलं. आणि व्हिडिओ वगैरे तयार केला आहे त्यांनी, तर तुम्ही तुमच्याशी बघू. त्याचं लिंक मला तिने शेअर केली तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन, आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आणि ती कशी दिसते, कशी आहे, छान वाटली का तुम्हाला, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. दिसायला तर खूप छानच आहे, सगळ्या गोष्टीत ती छान आहे असं म्हणायलाच हरकत नाही, अशीच आहे ती. सांगा थोडं कमीच आहे, बरोबर आहे ना. लाडाची बहिणाबाई, गेल्यावरती नेहमी तिथं असते. काही थोड्या दिवसाने ती तिथं नसणार आहे, थोडंसं दूर आहे तिचं सासर. थांबा मी जरा भात बघते, नाही तर इथं सासर होईल. तर मी आता जरासं मीच हेल्प करते. थोडीशी हळद, नमक. थोडस मला अंदाज येत नाही, कारण एकदा नाही का मम्मी पहिल्यांदाच करतास तू. ते डाळ केलती ना, अंदाज आला नाही, कांदा सगळं, पण ते भातापूर छान लागत, चव लागत, त्याला छान लागत होते. टॅमॅटो. आणि हा भाताचा मसाला मी कोल्हापूरवरूनच आणते, खूप मस्त लागतो. काय पाहिजे तुला? टोमॅटो. असं अर्ध्याचं एक मध्ये मध्ये असतं, टोमॅटो घालू नको ते. चटणी टाकते. आमची चटणी खूप भडकेलो आहे. तरी बरे केलं, छान आहे आपली चटणी. छान म्हणजे छान आहे, पण तिखट आहे, अशी भडका मारत नाही असं म्हणतात. अशी आमच्या बहिणाबाईचं आज लग्न ठरलेलं आहे. लाडाशी, छोटीशी, नन्हीशी, प्यारीशी बहीण आमची. मेन म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा तो व्हिडिओ मी कधी बघेन असं मला झालं. दही खाल्लं पप्पांनी. हॅलो, असं झालंय. आणि माझ्या पप्पांना खूप खूप इच्छा होती की मी तिच्या लग्नात डान्स करणार, मी तिच्या लग्नात असं करणार. सारखं सारखं मम्मीला बोलायचे, तिला बोलायचे, आणि माझे पप्पाच नाही राहिले करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचे पप्पा सुद्धा नाही आहेत ह्या जगात, दोघींचे पण आमच्या पप्पा नाही आहेत. पण इतकी हिंमतवाली आहे ना, सगळं स्वतः एकटी हँडल करते ती. अशी आहे पोरगी. आणि तिला बघून असं एकच वाटतं की पोरगी असावी तर अशी, आणि नक्कीच एक मुलगी असावी आणि हिच्यासारखीच असावी असं वाटतं, म्हणजे परीसारखी. हो, हॅलो एक मिनिट. तर टाकत आहे तूप.
ग मम्मी आजचा भात तुला लय चांगला वाटत म्हटलं का? मला असं थोडासा अंदाज येत नाही, पण मीच केलाय भात फक्त. आता ह्याच्यात आपण नंतर थोडंसं पाणी टाकायचं. तिला पाहिजे हा भाजू दे जरा. त्याच्यात हे घालते कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये. एक मिनिट थांब, आता झालंय तुझं काम, तूच केलंस. ते मी दीदीला सांगणार होते. तर हे काही तुम्हाला दाखवायचं राहिली ना. मी मेहंदी काढलेली आहे, बघू शकता. म्हणजे अशी इतकी पण मला येत नाही मेहंदी काढायला, पण येते. मम्मीकडनं शिकले मी मेहंदी कशी काढायची. माझी मम्मी खूप छान मेहंदी काढते एकदम. आता मेहंदी येते, विणकाम येतं, परत रांगोळी काढायला. मम्मीची रांगोळी अशी एकदम अशी मोठी असली लय भारी येते. परत मेहंदी पण ती छान. लग्नाच्या अगोदर थांब ना. काय केलं. ब्रायडल मेहंदी कशी असते, अरेबियन मेहंदी ती ब्रायडल मेहंदी. एवढं नाही जमत, एवढं नाही जमत. येतं पण एवढं नाही जमत. म्हणजे येते की पहिला तशी सगळं पण यायचं, आता नाही. आत्ता नाही जमत, पहिलं यायचं. साडी पण येते नेसवायला, मेकअप करायचो. माझ्या मम्मीचं अगोदर पार्लर होतं आणि त्या पार्लरचं सगळं फेशियल हा किस्साच आहे ना तो एक. मी लहान होते आणि आमचं जुनं घर होतं तेव्हा. आणि हेच मम्मीनं घर होतं. हेच काय? तुला नाही माहिती, मी सांगते. मी सांगते. ऐक. माझं एक पहिलं, माझं ऐका, मी बरोबर सांगते. तुला काय नाही, हिला अर्धवट सगळी माहिती असत्या आणि मी सांगते हे काय बरोबर. आता बघा, मी जे सांगणार तेच मम्मी सांगणार, फक्त तिच्या उच्चारात ते सांगणार, मी माझ्या वर्णात सांगणार. असं पूर्ण लावलेलं आपण लावतो ना काचेचं वगैरे ठेवतात. जसं पार्लर असतं ना तसं पार्लरचं मी सगळं, मी बाहेर दुकान घातलं नव्हतं आणि मी घरीच करायची पार्लरचं सगळं. आणि सगळं पार्लरचं साहित्य वगैरे आणलं. कॅमेरा कसा पकडला बघा. आणि पार्लरचं सगळं साहित्य लावलेलं एका ठिकाणी, म्हणजे बाहेर ह्या रूम मध्येच, हॉलमध्ये. इतकं साहित्य नव्हतं त्यावेळेला, पूर्ण हॉल मोकळा होता, तर मी करायची. तर मी सगळं लावलेलं आणि दुपारच्या टायमिंगला मी झोपलेली होती आणि फेशियलचं किट वगैरे सगळं असं लावलेलं होतं. तर ह्या पोरगीनी, ही जवळजवळ 5-6 वर्षाची असेल, 6 वर्षाची असेल. ह्या पोरगीनी सगळं फेशियलचं किट सगळ्या तोंडाला, केसाला, पूर्ण सगळ्या अंगाला, म्हणजे पूर्ण डबे रिकामे केले होते. असं ह्या पोरगीनं कांड केला होता. मग तेव्हा मी काय ठरवलं, हे पुन्हा करणं, किती जरी सांगितलं तर लहान मुलं पुन्हा तेच करतात की आपण जे गोष्ट करू नको म्हणणार ती जास्त करणार, कारण आध्या पण तशीच करते. मग तेव्हा मी सगळं भरलं आणि बेड खाली सरकवून दिलं. ज्याला कस्टमर येईल तेव्हा मग मी ते काढायची आणि मग करायची, कारण हे असे गोंधळ करायची. ह्या परी पण आली बघा आध्या. असा किस्सा घडलेला, आठवत तसं तुमच्याशी मी किस्से शेअर करले. चला हे बघा, असे भरपूर किस्से आहेत परीचे सुद्धा. बघा, हे परीनं माझ्या बनवलाय मसाले भात. खूप साध्या पद्धतीने, आम्ही नाही असं जास्त मसाला वगैरे वापरत. थोडासा मसाला मी फक्त टाकला आणि बघू आता टेस्ट कशी होते. चला, तर असा काही माझा आनंदाचा सकाळपासून दिवस गेला, म्हणजे खूप आनंदातच गेला दिवस. असं झाले, छान हॅपी बातमी मिळाली. आणि एक सांगते, कसं रक्ताचं नातं नसतं तरी चालेल, पण त्यामध्ये प्रेम, आपुलकी, एकामेकाविषयी आदर हे असणं गरजेचं असतं प्रत्येक नात्यात. म्हणजे आमच्यातच असं नाही, प्रत्येक नात्यात असं प्रेम, आपुलकी ही पाहिजेलच. तेव्हा कुठं आणि नात्यांमधली ओढ पाहिजे. आणि कसं आहे, नातं एकाने टिकवून नाही चालत, दोन्ही बाजूने नातं टिकवायला लागतं आणि ते आमच्यामध्ये आहे. बरोबर आहे ना? आणि ती तशीच आहे. आता भात बनवला, आता बघा, आता सगळं करून गेले बघा. काही पुसायला लावणार आहे मला. आणि माझ्या मते जेवण करायला येणं म्हणजे फक्त जेवणाला फोडणी टाकून नाही, जेणेकरून ते सगळं साफ पण करता आलं पाहिजे. मॅडम
भात लावून तर सकाळपासून मी तिथे असायला आली होती. चला मी भरून बोलली आता. चला आता मी क्लीन करते सगळं. अशा तऱ्हेने असा मस्त असा भात झालेला आहे रेडी, बघू शकता. परीने बनवलेला. आता टेस्टीच सांगेल कसं झालंय. आणि हा भात बनवला आम्ही. आता पप्पा बघ नाही आहेत परीचे, मग म्हणलं चला खाऊया बनवून. पण घरामध्ये असा एक प्राणी आहे, त्याला चपातीच पाहिजे असती. मग त्याच्यासाठी पुन्हा 2 चपातीचं पीठ मळून चपात्या लाटल्या आणि तिला आता चारायचं चालू आहे हळूहळू. ती म्हणजे आद्या, कळलंच असेल तुम्हाला. तिला चपाती चारायची आणि हिला भात. परीला भात आवडतो भरपूर आणि हिला चपाती आवडते. तर खाते, केल्यासारखं खाते. भूक पण लागलेली तिला. आणि तिचं टायमिंग आहे 8 वाजता जेवायला चारायचं आद्याचं. तर पटकन म्हणलं आता हिला भूक लागली तर पटकन करूया. पटकन चपातीचं पीठ मळून 2 चपात्या लाटून दिल्या आणि तिथं खायचं पण चालू झालं. राहिला देते मी. तर तुम्ही बघत असाल तर परी चालली आहे कोल्हापूरला आणि पिल्ला झोपला आहे, त्याच्यामुळे आम्ही हळू बोलायला लागलो. आता पिल्लू उठल्यावरती खूप रडणार आहे. स्नेहाचे मम्मी पप्पा आले तर त्यांच्यासोबत 4 व्हीलर आहे त्यांची आणि त्यांच्यासोबत परी आता चाललेली आहे. भरपूर ऊन आहे, आता वाजल्या 2:30. तर बघू किती वाजता पोचते. आम्ही किती खुश झाले बघा. आणि आता हे गेल्यावरती आता खूप रडणार आहे. तुम्ही पण येणारच आहे साठी. आम्ही पण येणार आहे, पण वेळ लागणार आहे. बघू आता. मी काय अशी एवढ्या उन्हाची नाही निघणार. एकदा मी सकाळी लवकर, नाहीतर संध्याकाळी. हां असं 4 वाजता. बाळाला घेऊन जाणं काय सुखाची गोष्ट नाही. नवा रस्त्यात का? दीदीला सांगितलं. असं काय नाही. दीदीला सांगितलं. काय पण बंद दीदीला सांगितलं. दीदीला विचार. आणि तिला पण विचारलं. तिने कोल्हापूरला जाताना ATM मध्ये फक्त अर्धा तास लेट लागतो एसटीला. ATMला गेलतो ना तेव्हा मग इथून तुला नवा रस्ता जातेस का तशी हो मग तिथलं मग ड्रायव्हर तुम्ही आता सगळ्या बॅगा घेऊन चालत, आम्हाला यायला बॅगच नाही. हे बाहेर गेलेत, त्यांच्यासाठी थांबलो निघताना. तर चाललेली आहे आता परी. आली बाळ झोपलंय म्हणून ओढू नाही शकत. चला सँडल घाल.